नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 6वी विषय मराठी। आज आपण व्याकरण विभागातील क्रियापद व क्रियापदांचे प्रकार अभ्यासणार आहोत। भरपूर उदाहरणे व स्वाध्यायासह सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केला आहे। यापूर्वी आपण नाम व नामांचे प्रकार, सर्वनाम व सर्वनामांचे प्रकार, विशेषण व विशेषणांचे प्रकार अभ्यासलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हे प्रकार अभ्यासलेले नसतील त्यांनी नक्की आता जे सांगितलेले जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये दिलेले आहेत। इयत्ता 6वीच्या वर्गासाठीचे सर्व घटक मी पूर्ण करत आणलेले आहेत आणि तुम्हाला जो घटक अभ्यासायचा असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की मिळेल। चला तर मग आपण क्रियापद व क्रियापदांचे प्रकार अभ्यासूया। विद्यार्थी मित्र हो, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत आणि इथे दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला या शब्दांच्या 8 जाती दिलेल्या आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषणाव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या 8 जाती आहेत। यापैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या शब्दांच्या 4 जाती इयत्ता 5वीला तुम्ही अभ्यासलेल्या आहेत। आता आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या प्रत्येक शब्दाच्या जातीचे प्रकार जे आहेत ते या इयत्तेमध्ये अभ्यासायचे आहेत। पैकी नाम, सर्वनाम, विशेषण या शब्दाच्या जातींचे प्रकार आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद व क्रियापदांचे प्रकार अभ्यासणार आहोत। आता आपण सर्वप्रथम क्रियापद म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। इयत्ता 5वी मध्ये तुम्हाला क्रियापद म्हणजे काय हे समजलेलं आहे। आता खालील वाक्ये वाचायची आहेत। पहा, पहिलं वाक्य आहे रमेशने वरण भात खाल्ला। दुसरे वाक्य आहे विद्यार्थ्यांनी नेहमी खरे बोलावे। तिसरं वाक्य आहे रामरावांनी दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले। चौथं वाक्य आहे मुलांनी शिक्षकांना शंका विचारल्या। पाचवं वाक्य आहे जयवंतने भरपूर वाचन केले। विद्यार्थी मित्र हो, वरील वाक्यांतील खाल्ला, बोलावे, दिले, विचारल्या, केले या अधोरेखित शब्दांमधून खाण्याची म्हणजे खाल्ला खाण्याची क्रिया, बोलावे बोलण्याची क्रिया, दिले देण्याची क्रिया, विचारल्या विचारण्याची क्रिया, केले करण्याची क्रिया व्यक्त झालेली तुम्हाला दिसून येईल। हे जे शब्द आहेत म्हणजे खाल्ला, बोलावे, दिले, विचारला, केले हे क्रियावाचक शब्द आहेत। आता हे क्रियावाचक शब्द जर आपण वाक्यातून काढून टाकले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। उदाहरणार्थ रमेशने वरण भात खाल्ला हे पूर्ण वाक्य आहे आणि जर आपण शेवटी येणारा जो क्रियावाचक शब्द आहे खाल्ला तो वाक्यातून वगळला तर वाक्य कसं होईल? रमेशने वरण भात, म्हणजेच काय की ते वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। तसं दुसऱ्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनी नेहमी खरे म्हणजे बोलावे हा शब्द आपण वगळला आणि विद्यार्थ्यांनी नेहमी खरे असं म्हणालो तरी सुद्धा या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। यावरून आपल्या असं लक्षात येतं की वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द खूप महत्वाचे आहेत आणि ते जर नसतील तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। आता आपल्याला यावरून क्रियापदाची व्याख्या करता येईल की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। म्हणजे इथे 1 ते 5 वाक्यांमध्ये जो शेवटी आलेला जो शब्द आहे क्रियावाचक शब्द म्हणजे खाल्ला, बोलावे, दिले, विचारला, केले हे सर्व क्रियावाचक शब्द आहेत आणि या शब्दांच्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची क्षमता आहे, म्हणून यांना आपण क्रियापद असं म्हणणार आहोत। म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। म्हणजे क्रियापदाच्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याची क्षमता असते आणि महत्त्वाचं म्हणजे या
क्रियापदाच्या रूपातून कोणती ना कोणती क्रिया दाखवून दिलेली असते, म्हणजे तो क्रियावाचक शब्द असतो. आता तुम्हाला क्रियापद म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल. विद्यार्थी मित्र हो, आता आपण वाक्यामध्ये जो कर्ता व कर्म असतं तर त्याविषयी जाणून घेणार आहोत. आता प्रत्येक वाक्यामध्ये जो कर्ता आहे किंवा जे कर्म असतं ते आपल्याला ओळखता यायला हवं. हे आपल्याला कर्ता व कर्म जर लक्षात आलं तर क्रियापदांचे प्रकार आपल्याला समजणार आहेत. आणि म्हणून वाक्यामध्ये असणारा कर्ता व वाक्यातील कर्म आपल्याला ओळखता येणं आवश्यक आहे. म्हणून तुम्ही कर्ता कसा ओळखायचा वाक्यातील, कर्म कसं ओळखायचं हे आता जाणून घ्या. इथे आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत, ते आपल्याला वाचायचे आहेत. पहिलं वाक्य आहे श्रीरंगने बासरी वाजवली. दुसरं वाक्य सुगंधाने आंबे खाल्ले. तिसरं वाक्य राजूने पतंग उडवला. चौथं वाक्य मधूने पुस्तक वाचले. आता वरील वाक्यांतील जी क्रियापदं आहेत या क्रियापदांना कोण आणि काय या शब्दांनी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. पहिल्यांदा आपण प्रत्येक वाक्यातील क्रियापद कोणतं आहे ते शोधूया. पहा, पहिलं वाक्य श्रीरंगने बासरी वाजवली, यामध्ये वाजवली हे क्रियापद आहे. दुसरं वाक्य आहे सुगंधाने आंबे खाल्ले, याच्यामध्ये खाल्ले हे क्रियापद आहे. तिसरे वाक्य आहे राजूने पतंग उडवला, इथे उडवला हे क्रियापद आहे. चौथं वाक्य आहे मधूने पुस्तक वाचले, या वाक्यामध्ये वाचले हे क्रियापद आहे. आता या क्रियापदांना आपल्याला कोण आणि काय या शब्दांनी प्रश्न विचारायचे आहेत. आता हे प्रश्न विचारल्यानंतर कोणतं उत्तर येतं हे आपण पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्र हो, इथे पहिल्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला आपण कोण असा प्रश्न विचारूया. पहा, इथं पहिल्या वाक्यामध्ये श्रीरंगने बासरी वाजवली, वाजवली हे क्रियापद आहे आणि या क्रियापदाला आपण कोण प्रश्न विचारायचा, म्हणजेच वाजवणारा कोण. तर अर्थातच त्या ठिकाणी वाजवणारा म्हणजे बासरी वाजवणारा कोण आहे तर श्रीरंग, म्हणजे उत्तर श्रीरंग येतं. आणि यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये कर्ता असं म्हणायचं आहे. म्हणजे वाक्यामध्ये जे क्रियापद असतं त्याला आपण कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं जे उत्तर येतं तो म्हणजे त्या वाक्यातील कर्ता असणार आहे. कर्ता म्हणजे क्रिया करणारा, म्हणजे बासरी वाजवण्याची क्रिया कोणी केलेली आहे तर श्रीरंगने, आणि म्हणून या वाक्यामध्ये श्रीरंग हा कोण आहे, कर्ता आहे. आता पुढे पहा, आपण या क्रियापदाला काय असा प्रश्न विचारूया. वाजवले ते काय तर याचं उत्तर आहे बासरी. म्हणजे श्रीरंगनं काय वाजवलेले आहे तर बासरी वाजवलेली आहे. म्हणजे इथे वाजवण्याची क्रिया ही बासरीवरती घडून आलेली आहे आणि यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये कर्म असं म्हणतो. म्हणजे पहा, क्रिया करणारा वाक्यातील तो कर्ता असतो आणि ज्याच्यावरती ही क्रिया घडते ते या वाक्यातील कर्म असते. श्रीरंगने बासरी वाजवली या वाक्यामध्ये श्रीरंग हा कर्ता आहे आणि ही क्रिया बासरीवरती घडलेली आहे, म्हणून बासरी हे या वाक्यातील कर्म आहे. आता पुढचं वाक्य पहा, सुगंधाने आंबे खाल्ले. खाणारी कोण तर अर्थातच सुगंधा, म्हणून सुगंधा ही कर्ता आहे. आता आपण खाल्लेला काय असा प्रश्न विचारूया. तर खाल्ले ते काय, अर्थातच याचं उत्तर आंबे असं येतं आणि म्हणून आंबे हे या वाक्यातील कर्म आहे. आता तिसरं उदाहरण जे आहे की राजूने पतंग उडवला. आता उडवला या क्रियापदाला आपण कोण असा प्रश्न विचारूया. उडवणारा कोण तर अर्थातच राजू. तर इथं उडवलं ते काय, अर्थातच पतंग. म्हणजेच राजूने पतंग उडवला या वाक्यामध्ये उडवण्याची क्रिया करणारा राजू हा कर्ता आहे आणि उडण्याची क्रिया ज्याच्यावरती घडलेली आहे तो म्हणजे पतंग आहे आणि त्यालाच आपण कर्म असं म्हणणार आहोत. म्हणजे वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळतो आणि काय असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. आता पुढचं वाक्य आहे मधूने पुस्तक वाचले. वाचणारी कोण तर तिचं उत्तर आहे मधू असं आहे. म्हणजे मधू ही
हा कर्ता आहे या वाक्यातील, आणि वाचले ते काय, अर्थातच पुस्तक, म्हणजे पुस्तक हे या वाक्यातील कर्म आहे. आता तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की वाक्यामध्ये जो काही त्या ठिकाणी आपल्याला कर्ता आणि कर्म काढायचं असतं तर ते फार सोप्या पद्धतीनं आपल्याला कर्ता आणि कर्म काढता येतं, ओळखता येतं की वाक्यातील जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळतो आणि काय असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्म मिळतं. विद्यार्थी मित्र हो, आता आपण कर्ता म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. आता त्याची व्याख्या समजावून घेऊया की वाक्यात क्रियापदाने दाखविलेली क्रिया जो करतो त्यास कर्ता असे म्हणतात. कर्ता म्हणजेच क्रिया करणारा. आता आपण इथं ह्या चारही वाक्यांमध्ये जे कर्ते आहेत ते पाहूया. श्रीरंगने बासरी वाजवली, याच्यामध्ये श्रीरंग हा कोण आहे, कर्ता. दुसरं वाक्य आहे सुगंधाने आंबे खाल्ले, खाणारी कोण आहे तर सुगंधा, सुगंधा हा कर्ता आहे. इथे क्रियापदाच्या रूपाला आपण कोण हा प्रश्न विचारला की कर्ता मिळतो हे आत्ताच आपण अभ्यासलेलं आहे. तिसरं उदाहरण आहे राजूने पतंग उडवला, कोणी उडवला तर राजूने, राजू हा कर्ता आहे. पुढचं वाक्य आहे मधूने पुस्तक वाचले, वाचणारी कोण तर अर्थातच मधू, म्हणून मधू ही या वाक्यातील कर्ता आहे. अशा प्रकारे क्रियापदाने दाखविलेली क्रिया जो करतो त्याला आपण कर्ता असं म्हणणार आहोत. कर्ता म्हणजेच क्रिया करणारा. वाक्यामध्ये क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला कर्ता म्हणायचं हे तुम्ही लक्षात ठेवा. आता कर्म म्हणजे काय तर हा कर्ता क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावर करतो ते त्याचे कर्म. म्हणजे वाजवणारा कोण, म्हणजे श्रीरंगने बासरी वाजवली तर वाजवणारा कोण, श्रीरंग. तर काय वाजवली तर अर्थातच त्या ठिकाणी बासरी वाजवली, म्हणजे क्रिया कशावरती घडलेली आहे, बासरीवरती घडलेली आहे, म्हणून बासरी हे या वाक्यातील कर्म आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये सुगंधाने आंबे खाल्ले, तर काय खाल्ले तर अर्थातच त्या ठिकाणी खाण्याची क्रिया ही आंब्यावरती घडलेली आहे, म्हणून आंबे हे काय आहे, कर्म आहे. तिसरं उदाहरण आहे राजूने पतंग उडवला, तर उडवण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे तर पतंगावर घडलेली आहे, आणि म्हणून पतंग हे या वाक्यातील कर्म आहे. मधूने पुस्तक वाचले, तर वाचण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे तर पुस्तकावरती घडलेली आहे, आणि म्हणून पुस्तक हे या वाक्यातील कर्म आहे. अशा प्रकारे आपल्याला वाक्यातील कर्ता व कर्म ओळखता यायला हवं. आता आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे, एक कृती पूर्ण करायची आहे की पहा पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. आता आपल्याला कर्ता म्हणजे काय ते कळलेलं आहे, कर्म म्हणजे काय तेही कळलेलं आहे, आणि क्रियापद म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. आता या दिलेल्या तक्त्यामध्ये आपल्याला या प्रत्येक उदाहरणामधील कर्ता, कर्म आणि क्रियापद लिहायचं आहे. पहा पहिलं उदाहरण आहे तारा क्रिकेट खेळते. आता खेळणारी कोण अर्थातच तारा, म्हणून तारा हे या वाक्यातील कर्ता आहे, म्हणजे तारा ही कर्ता आपण इथं ओळखलेली आहे. आता खेळण्याची क्रिया कशावर घडलेली आहे, काय खेळलेली आहे तर क्रिकेट, आणि म्हणून त्या ठिकाणी क्रिकेट हे कर्म आहे. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द आहे तर त्याला आपण क्रियापद असं म्हणतो. आणि तारा क्रिकेट खेळते यामध्ये खेळते हा क्रियावाचक शब्द आहे आणि वाक्याचा अर्थ त्यानं पूर्ण केलेला आहे, म्हणून खेळते हे क्रियापद आहे. आता तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद कळालेलं असल्यामुळं प्रत्येक वाक्यामधील कर्ता, कर्म आणि क्रियापद तुम्हाला नक्की ओळखता येतं. आता पुढील वाक्य आहे यास्मीन पुस्तक वाचते. कर्ता आहे यास्मीन, कर्म आहे पुस्तक, आणि वाचते हे आहे क्रियापद. म्हणजे अशा प्रकारे आपण लिहू शकतो. पुढचं वाक्य आहे पक्षी किलबिल करतात. इथं किलबिल करणारे कोण आहेत, पक्षी, म्हणून पक्षी हा झाला कर्ता. काय क्रिया केलेली आहे तर किलबिल ही क्रिया केलेली असल्यामुळं कर्म किलबिल आहे, आणि करतात हा या वाक्यातील हे क्रियापद आहे. पुढचं वाक्य आहे राजू अभ्यास करतो. तर अभ्यास करणारा कोण आहे, कोण करतो आहे तर राजू, म्हणून राजू हा कर्ता आहे. काय करतो तर अभ्यास करतो, आणि म्हणून अभ्यास हे काय आहे, कर्म आहे, आणि करतो हे अर्थातच या वाक्यातील क्रियापद आहे. पुढील वाक्य आहे शबाना स्वयंपाक करते. तर करणारी कोण आहे तर शबाना, म्हणून शबाना हा झाला कर्ता. काय करते तर स्वयंपाक करते, म्हणून स्वयंपाक हे झालं कर्म, आणि करते हे काय आहे
क्रियापद आहे. पुढचं वाक्य आहे जॉन व्यायाम करतो. करणारा कोण आहे तर जॉन आहे, म्हणून जॉन हा कर्ता आहे. जी काही क्रिया घडलेली आहे ती कोणती तर व्यायामाची, म्हणून व्यायाम हा हे कर्म आहे आणि करतो हे अर्थातच इथे क्रियापद आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या कोणत्याही वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखता यायला हवं. मराठी भाषेतील जी वाक्यरचना असते त्या वाक्यरचनेचे स्वरूप जे आहे ते अशाच प्रकारे असतं की कर्ता, कर्म आणि क्रियापद. आता आपण क्रियापदांचे प्रकार अभ्यासायचे आहेत. म्हणजे पहा, क्रियापद म्हणजे काय आपण समजून घेतलेलं आहे. कर्ता कसा ओळखायचा हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. वाक्यातील कर्म कसं ओळखायचं हेही आपल्याला कळलेलं आहे. आणि हे आपल्याला समजल्यानंतर क्रियापदांचे प्रकार आपल्याला पटकन लक्षात येतात. आता पहा, क्रियापदांचे प्रकार आपल्याला यावर्षी कोणते अभ्यासायचे आहेत. पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद, दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद, तिसरा प्रकार आहे संयुक्त क्रियापद आणि चौथा आहे सहाय्यक क्रियापद. म्हणजे आपल्याला सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, अकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं, संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं आणि सहाय्यक क्रियापद कशाला म्हणायचं हे समजून घ्यायचं आहे. आता पहा विद्यार्थी मित्र हो, पहिल्यांदा आपण सकर्मक क्रियापद म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. इथे एक सूचना दिलेली आहे आणि एक तक्ता दिलेला आहे. तर सूचना अशी आहे की पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म व क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा. आत्ताच आपण कर्ता व कर्म कसं ओळखायचं वाक्यातील हे समजलेलं आहे आपल्याला. आता आपण या तक्त्यामध्ये जी काही उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणांमधील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखूया. पहा, पहिलं वाक्य आहे तेजवंत फुटबॉल खेळतो. अर्थात खेळणारा कोण आहे तेजवंत. खेळण्याची क्रिया कोणावर घडलेला आहे फुटबॉलवरती, म्हणून फुटबॉल हे कर्म आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द खेळतो हे क्रियापद आहे. पुढचं उदाहरण आहे शिक्षक कविता गातात. गाणारे कोण आहेत शिक्षक. काय गातात तर कविता गातात आणि म्हणून कविता हे कर्म आहे आणि गातात हे अर्थातच इथे क्रियापद आहे. तिसरं वाक्य आहे निशा निबंध लिहिते. इथे कर्ता आहे निशा, कर्म आहे निबंध आणि लिहिते आहे क्रियापद. आता विद्यार्थी मित्र हो, इथे आपल्याला एक लक्षात आलेलं असेल की तेजवंत फुटबॉल खेळतो. इथे खेळतो हे जे काही क्रियापद आहे या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी फुटबॉल या कर्माची आवश्यकता आहे. जर आपण इथे कर्म वगळलं, समजा फुटबॉल हे कर्म आपण या वाक्यातून काढून टाकलं तर तेजवंत खेळतो या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे हे एक अर्थपूर्ण वाक्य होत नाही. तसं शिक्षक गातात. काय गातात तर हे आपल्याला उत्तर इथं मिळत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ते अपूर्ण वाक्य ठरेल. परंतु शिक्षक कविता गातात असं आपण पूर्ण वाक्य उच्चारलं की अर्थ पूर्ण होतो. म्हणजे गातात या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कविता या कर्माची आवश्यकता आहे, तरच त्या वाक्याचा पूर्ण अर्थ होतो आणि म्हणजेच इथं कर्म जे आहे ते आपल्याला गरजेचं आहे हे लक्षात घ्या. निशा निबंध लिहिते. फक्त निशा लिहिते असं आपण म्हटलं की काय लिहिते असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल, म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही. परंतु निशा निबंध लिहिते म्हणजे लिहिते या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी निबंध हे कर्म आपण इथं घेतलं की वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की वाक्यातील जे क्रियापद असतं त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी इथे कर्माची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे जेव्हा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी लागते, आवश्यकता असते, तेव्हा त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणायचं आहे. म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता सकर्मक क्रियापद म्हणजे थोडक्यात कर्म असलेले क्रियापद. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असणार नाही त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत. म्हणजे सकर्मक क्रियापद हा क्रियापदाचा प्रकार समजून घेणं फार सोपं आहे. वाक्यातील आपल्याला कर्म ओळखता आलं की मग आपण ते जे वाक्य आहे ते सकर्मक क्रियापदाचं आहे हे सांगू शकतो. म्हणजेच वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी तिथे जर कर्माची आवश्यकता असेल तर त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत. म्हणजे क्रियापदाचा हा प्रकार तुमच्या लक्षात आलेला असेल की सकर्मक क्रियापद म्हणजेच कर्म असलेले क्रियापद, की कर्म असल्याशिवाय त्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता असते. अशा वाक्याला सकर्मक क्रियापद असं त्या ठिकाणी आपण म्हणणार आहोत. आता
पुढचा आपण प्रकार समजून घेतो आहोत तो म्हणजे अकर्मक क्रियापद. इथे सुद्धा आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, सूचना दिलेली आहे. सूचना वाचूया की पुढील वाक्य वाचा व त्यांतील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा. आता वाक्य आहे जोसेफ रस्त्यात पडला. इथे पहा, पडणारा कोण आहे तर जोसेफ, आणि पडण्याची क्रिया कोणावरती घडते तर इथे रस्त्यावरती पडण्याची क्रिया घडत नाही, तर जोसेफ वरतीच ती क्रिया घडते. म्हणजे क्रियेची सुरुवात ह्या कर्त्यापासून सुरू होते आणि त्या कर्त्याजवळच येऊन ती क्रिया थांबते. म्हणजे इथे कोणत्याही गोष्टीवरती ती क्रिया घडत नाही, तर ती कर्त्यावरतीच घडते. म्हणजे इथे रस्त्यात हे ह्या वाक्यामध्ये कर्म नाही आणि क्रियापद पडला हे आहे. आता तसं दुसरं वाक्य पहा, दादा घरी आला. येणारा कोण आहे दादा. येण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे दादावरतीच घडलेली आहे, घरावरती नाही घडलेली. म्हणून इथे आपल्याला दादा हा कर्ता आहे, या वाक्यामध्ये कर्म नाही आणि आला हे क्रियापद आहे. आता पुढचं वाक्य आहे सुरेश उद्या पुण्याला जाईल. इथे जाणारा सुरेश आणि जाण्याची क्रिया सुद्धा सुरेशवरती घडते आहे आणि म्हणून याही वाक्यामध्ये कर्म नाही, तर कर्ता आहे सुरेश आणि कर्म नाही तर आणि क्रियापद आहे जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्याला आपण काय म्हणणार आहोत अकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत. म्हणजे या वाक्यातील क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी आपल्याला कर्माची आवश्यकता नसते, आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्णपणे कळतो आणि अशा वेळेला म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी लागत नाही त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत. म्हणजे अकर्मक क्रियापदाची व्याख्या आपल्याला या प्रकारे तयार करता येईल, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच काय, अकर्मक क्रियापद म्हणजे कर्म नसलेले क्रियापद. म्हणजे आपण सकर्मक म्हणजे काय तर कर्म असलेले क्रियापद आणि अकर्मक म्हणजे काय कर्म नसलेले क्रियापद. एवढं सोप्या पद्धतीनं हे सगळं समजावून घेऊ शकतो. थोडं आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे दोनही प्रकार म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद लगेच त्या ठिकाणी कळणार आहेत. आता आपण इथे कृती दिलेली आहे, या कृतीवरून तुम्हाला सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद कळलेलं आहे की नाही ते लक्षात येईल. पहा, पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा. आपण असा प्रश्न विचारला की सकर्मक म्हणजे काय, तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणायचं, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि अकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं तर क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी लागत नाही त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणणार आहोत. आता पहिलं वाक्य आहे आई भाकरी करते. आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता यायला पाहिजे. करणारी कोण आहे आई आणि करण्याची क्रिया ही भाकरीवरती घडते आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं आहे. पुढचं वाक्य आहे गणेश रस्त्यात पडला. पडणारा गणेश आणि पडण्याची क्रिया सुद्धा गणेशवरती घडते म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही, याचाच अर्थ हे वाक्य अकर्मक क्रियापदाचं आहे. पुढचं वाक्य आहे उद्या दिवाळी आहे. म्हणजे असणारी दिवाळी आणि असण्याची क्रिया सुद्धा दिवाळीवरती घडते म्हणून हे वाक्य अकर्मक क्रियापदाचं आहे. पुढचं वाक्य आहे अनुराधा पत्र लिहिते. लिहिणारी अनुराधा म्हणजे अनुराधा हा कर्ता आहे आणि काय लिहिते तर अर्थातच पत्र लिहिते आणि म्हणून इथं पत्र हे कर्म आहे. याचाच अर्थ हे वाक्य जे आहे तर ते सकर्मक क्रियापदाचं आहे. पुढचं वाक्य आहे सुरेखाचे डोके दुखते. कोणाचे डोके दुखते तर सुरेखाचे दुखते आणि काय दुखते तर डोके दुखते म्हणजे या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोन्ही आहे म्हणून हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं आहे. आता पुढचं वाक्य आहे गायी झाडाखाली बसल्या. बसणाऱ्या गायी आणि बसण्याची क्रिया सुद्धा गायींवरती घडते आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही आणि हे वाक्य अर्थातच अकर्मक क्रियापदाचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे प्रकार जर ओळखायचे असतील तर वाक्यातील कर्ता आणि कर्म आपल्याला ओळखता यायला हवं आणि तुम्हाला ते नक्की येईल. आता पुढचा प्रकार आहे क्रियापदाचा तो म्हणजे संयुक्त क्रियापद. अतिशय सोपा हा प्रकार आहे, आपण तो समजावून घेऊया. पहा, इथे खालील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा असं तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं उदाहरण आहे क्रीडांगणावर मुले खेळू लागली आणि अधोरेखित शब्द आहेत खेळू लागली. पुढचं वाक्य आहे मीना पुस्तक वाचत आहे. अधोरेखित शब्द आहेत वाचत आहे. तिसरं उदाहरण आहे सरिताने सर्व अभ्यास करून आणला. इथे करून आणला या शब्दांना अधोरेखित केलेला आहे. म्हणजे खेळू लागली, वाचत आहे,
करून आणला या शब्दांचं तुम्ही निरीक्षण करा। इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की खेळू आणि लागली हे दोन्ही क्रियावाचक शब्द आहेत, वाचत आणि आहे दोन्ही क्रियावाचक शब्द आहेत, करून आणि आणला हे दोन्ही क्रियावाचक शब्द आहेत। आणि आपण क्रियापद कशाला म्हणतो की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतो। आणि इथे एका शब्दाऐवजी दोन शब्द आलेले आहेत आणि ह्या दोन शब्दांनी मिळून ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। आता वरील वाक्यांमध्ये एकाच वाक्यात दोन क्रिया दिसतात, म्हणजे पहिलं वाक्य खेळू लागली, इथे आपण जर बघितलं तर खेळणे आणि लागणे अशा दोन क्रिया आहेत। वाचत आहे या ह्याच्यामध्ये आपण वाचणे आणि असणे या दोन क्रिया असल्याचं आपल्याला लक्षात येतं। आणि सरिताने सर्व अभ्यास करून आणला, तर करून आणला याच्यामध्ये करणे आणि आणणे या दोन क्रिया असलेल्या आपल्याला दिसतात। त्यातील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही। आता आपण बघूया इथे की क्रीडांगणावर मुले खेळू लागली, इथे जर आपण क्रीडांगणावर मुले खेळू असं जर म्हणालो तर या क्रियावाचक शब्दानं म्हणजे खेळू या क्रियावाचक शब्दानं क्रियापदाचा अर्थ पूर्ण झालेला आहे का, तर नाही होत, हे आपल्याला लक्षात येईल। तर तिथं पुढे लागली हा सुद्धा क्रियावाचक शब्द आपल्याला घ्यावा लागतो, तेव्हा मग त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो। तसं दुसरं वाक्य पाहूया, मीना पुस्तक वाचत आहे। आता यातलं पहिलंच आपण समजा क्रियावाचक शब्द घेतला आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का ते पाहूया। मीना पुस्तक वाचत या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही। तसं तिसरं वाक्य सुद्धा पहा, सरिताने सर्व अभ्यास करून, तर इथे सुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की तर अशा प्रकारच्या या वाक्यांमध्ये दोन क्रिया असतात, त्यातील एक कोणतीही क्रिया वगळली तरी वाक्य पूर्ण होत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही। इतकेच नाही तर काळही कळत नाही, म्हणजे आपल्याला कोणता काळ त्या वाक्यामध्ये आहे हे सुद्धा, कोणतीही तरी एक क्रिया आपण जर घेतली तरी सुद्धा आपल्याला काळ सुद्धा लक्षात येत नाही, म्हणजे वर्तमान काळाचं ते वाक्य आहे किंवा ती क्रिया वर्तमान काळात घडते आहे की भूतकाळामध्ये घडते आहे की भविष्य काळामध्ये घडणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही। आणि म्हणून वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात। आणि अशा प्रकारे इथे कोणती क्रिया घडलेली आहे तर हे कळण्यासाठी आपल्याला दोन क्रियादर्शक शब्द इथं वापरलेले दिसतात, म्हणजे खेळू लागली, वाचत आहे, करून आणला, इथे हे दोन दोन क्रियावाचक शब्द प्रत्येक वाक्याच्या शेवटी आलेले आपल्याला दिसतात। आणि अशा प्रकारे जेव्हा दोन क्रियावाचक शब्द एकत्र येतात तेव्हा त्याला आपण जोड क्रियापद असं म्हणतो। म्हणजेच हे जोड क्रियापद वापरल्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, आपल्याला काळ त्या वाक्यातला लक्षात येत नाही। आणि अशी जोड क्रियापद यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये संयुक्त क्रियापदे असे म्हणतो। म्हणजे संयुक्त क्रियापद म्हणजे की वाक्यामध्ये आलेली जी काही जोड क्रियापद असतात त्यांना संयुक्त क्रियापद असं म्हणायचं, हे अधिक सोपं जे आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्र पहा की वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदांच्या मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातू साधित की ज्याला आपण कृदंत असं म्हणतो, तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे हे आपण आता इथं समजावून घेऊया। बघा इथे क्रीडांगणावर मुले खेळू लागली, तर खेळू लागली, खेळू लागला आपल्याला घेतलं तरी चालणार आहे। इथं मूळ धातू पहा, खेळ या क्रियावाचक शब्दातला, खेळू या क्रियावाचक शब्दातला, तर मूळ धातू आहे खेळ। आणि आपण जर बघितलं इथे तर धातू साधित अर्थातच खेळू असं आहे। आता हे धातू साधित म्हणजे मूळ धातू आणि धातू साधित मिळून खेळू लागला हे संयुक्त क्रियापद इथं तयार झालेलं आहे। म्हणजे आपल्याला जर लक्षात हे सोप्या पद्धतीनं घ्यायचं असेल तर इथे खेळू लागली मध्ये खेळ हा जो काय धातू आहे, तर म्हणजे खेळू हा जो काय क्रियावाचक शब्द आहे तर त्याचा मूळ धातू म्हणजे मूळ रूप त्या शब्दाचं काय आहे तर खेळ आहे। आणि त्याला प्रत्यय लागून कोणता धातू साधित तयार झालेला आहे तर खेळू तयार झालेला आहे। म्हणजे इथे धातू साधित आणि त्याच्या पुढे येणारा जो शब्द क्रियावाचक शब्द आहे ते दोन्ही मिळून इथे संयुक्त क्रियापद तयार झालेलं आपल्याला दिसतं। तसं दुसऱ्या वाक्यामध्ये वाचू लागला, तर वाच हा वाचू मधला मूळ धातू आहे आणि वाचू हे धातू साधित आहे आणि ह्या धातू साधित आणि पुढचा येणारा शब्द एकत्रित येऊन वाचू लागला असं संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे। तसं करून आणला मध्ये करून मध्ये कर हा मूळ धातू आहे आणि त्याला प्रत्यय लागून करून हे धातू साधित रूप तयार झालेलं आहे आणि त्यापासून करून आणला हे संयुक्त क्रियापद इथं तयार झालेलं आपल्याला दिसतं। आता पहा विद्यार्थी मित्र हो की वाक्यातील क्रिया
दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं खेळू हे धातू साधित कृदंत आहे, तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे. तर कशाला काय म्हणायचं हे आपण समजावून घेऊया. पहा, धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात. म्हणजे प्रत्ययरहित म्हणजेच काय, प्रत्यय नसलेला जो मूळ शब्द आहे त्याला धातू म्हणायचं. म्हणजे पहा, इथे आपण जर धातू साधित खेळू असं घेतलं तर त्याचं मूळ रूप काय आहे, तर खेळ असं आहे. आणि आपण जर बघितलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये वाचू लागला मध्ये वाचूचा मूळ धातू कोणता आहे, वाच आहे. आणि करून आणला मध्ये करूनचा मूळ धातू कोणता आहे, तर कर असा आहे. आणि मग आपल्याला हे लक्षात येईल की प्रत्ययरहित मूळ शब्द जो आहे तर त्याला धातू म्हणायचं. म्हणजे इथं खेळू खेळ, वाचू वाच, करून कर. आता धातू साधित किंवा कृदंत कशाला म्हणायचं, तर धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतात. म्हणजे बघा की इथे खेळू हे काय आहे की धातू साधित आहे पहिल्या वाक्यामध्ये. दुसऱ्या वाक्यामध्ये वाचू हे धातू साधित आहे. आता खेळू मध्ये बघा की खेळ हा मूळ धातू आहे आणि त्याला उ हा प्रत्यय लागलेला आहे आणि खेळू हे धातू साधित तयार झालेला आहे. म्हणजे प्रत्ययरहित जो शब्द असतो त्याला आपण मूळ धातू म्हणायचं आणि त्याला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याला आपण धातू साधित असं म्हणायचं. म्हणजे खेळू मध्ये खेळ हा मूळ धातू आहे आणि खेळू हे धातू साधित आहे. इथे खेळ या मूळ धातूला उ हा प्रत्यय लागलेला आहे आणि खेळू हे धातू साधित तयार झालेला आहे. तसं दुसऱ्या वाक्यामध्ये वाच हा मूळ धातू, वाचू हे धातू साधित, इथे सुद्धा वाच या धातूला उ हा प्रत्यय लागलेला आहे. तसं करून मध्ये कर हा मूळ धातू आहे आणि करून हे धातू साधित रूप आहे. इथे सुद्धा कर आणि त्याला प्रत्यय ऊन लागलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की क्रियापदातील प्रत्ययरहित जो मूळ शब्द असतो त्याला आपण धातू असं म्हणायचं आहे व्याकरणाच्या भाषेमध्ये. आणि जो त्या ठिकाणी या धातूला प्रत्यय लागून जो शब्द तयार होतो त्याला आपण धातू साधित किंवा त्याला दुसरा शब्द आहे कृदंत असं आपण म्हणायचं आहे. आता विद्यार्थी मित्र हो, सहाय्यक क्रियापद म्हणजे काय ते आपण काय करूया, समजावून घेऊया. पहा, खेळू लागला या संयुक्त शब्दात खेळू हे धातू साधित असून लागला या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास म्हणजेच क्रियापदाचं रूप बनविण्यास सहाय्य केलं म्हणून लागला हे सहाय्यक क्रियापद आहे. हे आपण समजावून घेऊया. पहा, खेळू लागला मध्ये खेळू हे धातू साधित इथे असलेलं दिसतं आणि लागला हा पुढचा शब्द आहे की त्याची मदत जी आहे ती या खेळू धातू साधिताला झालेली आहे. म्हणजे वाक्यातील जी काही क्रिया आहे ती पूर्ण होण्यासाठी या धातू साधिताला लागला या क्रियावाचक शब्दानं काय केलेली आहे, मदत केलेली आहे, सहाय्य केलेलं आहे. आणि आपण असं लक्षात येईल की खेळू लागला हे क्रियापद जे आहे तर ते धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगानं बनलेलं आहे. म्हणून अशा क्रियापदाला आपण संयुक्त क्रियापद म्हणायचं. म्हणजे बघा, इथं खेळू लागला मध्ये धातू साधित खेळू आहे आणि सहाय्यक क्रियापद लागला आहे. वाचू लागला मध्ये आपण जर बघितलं तर धातू साधित वाचू आहे आणि सहाय्यक क्रियापद लागला आहे. इथे धातू साधित वाचू आणि सहाय्यक क्रियापद लागला हे दोन्ही एकत्र येऊन संयुक्त क्रियापद वाचू लागला हे तयार झालेलं आहे. आता करून आणला मध्ये धातू साधित करून आहे आणि सहाय्यक क्रियापद आणला आहे आणि करून आणि आणला म्हणजे धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद एकत्रित येऊन करून आणला हे संयुक्त क्रियापद इथं तयार झालेलं आहे. म्हणजे संयुक्त क्रियापद म्हणजे काय, तर धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने तयार झालेल्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. म्हणजे संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं, तर जेव्हा वाक्यामध्ये धातू साधित व सहाय्यक क्रियापद एकत्र येऊन एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणायचं आहे. म्हणजे संयुक्त क्रियापदासाठी धातू साधित व सहाय्यक क्रियापद एकत्र आलेलं असतं, त्या दोघांचा संयोग झालेला असतो हे आपण लक्षात घ्यायचं आणि त्याच्यातून एकाच क्रियेचा बोध होत असतो तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणणार आहोत. आता खालील धातूंपासून धातू साधिते तयार करा. आता मूळ धातू जो आहे तो इथे बोल दिलेला आहे आणि त्याला प्रत्यय लागून जी धातू साधित तयार झालेली ती कोणकोणती होतात, तर बोलणे, बोलत, बोलता, बोलणारा, बोलून, बोलला अशा पद्धतीनं धातू साधित तयार होतील. तसं कर पासून कोणती धातू साधित तयार होतील, तर करणे, करणारा, करीत, करून, केला, करता अशा पद्धतीनं धातू साधित तयार होतील. आता धाव हा मूळ धातू असेल तर धावणे, धावता, धावणारा, धावला, धावून, धावत ही धातू साधित तयार
होतात. आता खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. आत्ताच आपण संयुक्त क्रियापद म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे की धातुसाधित व सहाय्यक क्रियापद याच्यातून जेव्हा एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणणार आहोत. पहा इथं पहिलं वाक्य आहे, मुले योगासनाची प्रात्यक्षिके पाहायला गेली. इथे आपल्याला पाहायला गेली हे संयुक्त क्रियापद असलेलं लक्षात येतं. इथे पाहिलामध्ये पहा मूळ धातू आहे आणि त्याचं धातुसाधित रूप पहाचं झालेलं आहे पाहिला आणि गेली हे सहाय्यक क्रियापद आहे आणि धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद एकत्र येऊन पाहिला गेली असं हे संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. दुसरं वाक्य, पालक मुलांसाठी सतत राबत असतात. तर राबत असतात हे काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. तिसरं वाक्य, गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. तर आटपून घेतली हे संयुक्त क्रियापद आहे कारण आटपून घेतली मधून एकाच क्रियेचा बोध झालेला आहे. चौथं वाक्य, मला चित्रे रेखाटायला आवडते. तर रेखाटायला आवडते हे काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. आता खालील तक्ता वाचा व समजून घ्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथे धातू त्याचबरोबर सहाय्यक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद अधिक चांगल्या प्रकारे कळेल. पहिलं वाक्य आहे, सुरेश समुद्रात पोहू शकतो. हे पहिलं वाक्य आहे. यातील मुख्य धातू जो आहे तर त्याचं कृदंत आहे पोहू, म्हणजे हा धातुसाधित, पोहचं धातुसाधित आहे पोहू आणि सहाय्यक क्रियापद पुढे आलेलं आहे शकतो आणि पोहू आणि शकतो म्हणजे धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून पोहू शकतो हे संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. दुसरं वाक्य आहे, चोर पोलिसाला पाहून पळाला. इथे पाहून हे कृदंत आहे म्हणजे धातुसाधित आहे, पळाला हे सहाय्यक क्रियापद आहे आणि धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून पाहून पळाला हे संयुक्त क्रियापद इथे या वाक्यात तयार झालेलं आहे. तिसरं वाक्य, आरोपीला आपली बाजू मांडू दे. इथे मांडू हे अर्थातच धातुसाधित आहे, कृदंत आहे आणि सहाय्यक क्रियापद दे असं आहे आणि धातुसाधित आणि हे सहाय्यक क्रियापद एकत्र येऊन मांडू दे हे संयुक्त क्रियापद तयार झालेलं आहे. पुढचं उदाहरण आहे, पोस्टमन हल्ली रोज येऊ लागला. इथे येऊ हे कृदंत आहे, सहाय्यक क्रियापद लागला आहे, दोन्ही एकत्र येऊन येऊ लागला हे संयुक्त क्रियापद या वाक्यात तयार झालेलं आहे. म्हणजे या तक्त्यावरून आता तुम्हाला संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधित कशाला म्हणायचं, सहाय्यक क्रियापद कशाला म्हणायचं आणि त्याच्यापासून संयुक्त क्रियापद कसं तयार होतं हेही तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. आता स्वाध्याय आपण पाहूया म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे आता आपण जो काही क्रियापद आणि क्रियापदांचे प्रकार अभ्यासले ते समजले की नाही ते लक्षात येऊ शकेल. इथे तुम्हाला जी वाक्य दिलेली असतील आणि जी कृती करायला सांगितलेली असेल ती सुरुवातीला तुम्ही स्वतः सोडवा आणि नंतर मी जे उत्तर सांगतो आहे तर ते उत्तर ऐका. पहा इथं प्रश्न आहे की खालील वाक्यांतील कर्ता ओळखा व वाक्यापुढील चौकटीत लिहा. तर पहिलं वाक्य, राहुल कामानिमित्त कोल्हापूरला गेला. आता गेला याच्यामध्ये जी क्रिया आहे ती जाण्याची क्रिया आहे म्हणजे जाणारा कोण म्हणजे क्रियापदाच्या रूपाला आपण कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता मिळतो. तर जाणारा कोण अर्थातच राहुल म्हणून या वाक्यामध्ये कर्ता राहुल आहे. दुसरं वाक्य आहे, आरती क्रिकेट खेळते. खेळणारी कोण तर अर्थातच आरती म्हणून इथे कर्ता आरती आहे. तिसरं वाक्य आहे, आई स्वयंपाक करते. करणारी कोण तर अर्थातच आई म्हणून या वाक्यामध्ये कर्ता आई आहे. चौथं वाक्य आहे, रवी गाणे गातो. गाणारा कोण तर रवी म्हणून रवी हा या वाक्यातील कर्ता आहे. पाचवं वाक्य आहे, वंदना सायकल चालवते. चालवणारी कोण तर वंदना म्हणून या वाक्यामध्ये वंदना हा कर्ता आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्यातील कर्ता ओळखता यायला हवा आणि वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला की आपल्याला त्या वाक्यातील कर्ता मिळतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यांतील कर्म ओळखा व वाक्यापुढील चौकटीत लिहा. पहा, आजोबा दररोज ज्ञानेश्वरी वाचतात. वाक्यातील जे क्रियापद असतं तर त्याला आपण काय असा प्रश्न विचारायचा आहे. काय वाचतात तर अर्थातच ज्ञानेश्वरी आणि म्हणून इथे कर्म ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे आजोबा दररोज ज्ञानेश्वरी वाचतात या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया ही ज्ञानेश्वरीवरती घडते म्हणून इथे ज्ञानेश्वरी हे कर्म आहे. दुसरं वाक्य आहे, विनीतने फळे आणली. काय आणली तर अर्थातच फळे आणली म्हणून फळे हे कर्म आहे. पुढे तिसरं वाक्य, आई चपाती करते. काय करते तर चपाती करते म्हणून कर्म इथे चपाती आहे. इथे चुकून आई झालेलं आहे तर त्याऐवजी तुम्ही कर्म चपाती घ्यायचं आहे. इथे चौथं वाक्य, राजूने सुंदर चित्र काढले. तर काय काढले तर चित्र काढले म्हणून इथे चित्र हे कर्म आहे.
पाचवं वाक्य अथर्व शाळेत जातो, तर इथे जाणारा अथर्व आहे, पण जाण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे तर शाळेवरती, आणि म्हणून शाळेत हे या वाक्यातलं कर्म आहे. अशा पद्धतीने आपण कर्म ओळखू शकतो. तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्यांतील क्रियापद सकर्मक की आकर्मक ते ओळखा व वाक्यापुढील चौकटीत लिहा. पहा, सूर्य पूर्वेला उगवतो, अर्थातच आकर्मक क्रियापद आहे, कारण इथं उगवणारा सूर्य आहे आणि उगवण्याची क्रिया सुद्धा सूर्यावरती घडते आहे. पहा, दुसरं वाक्य आहे, रोहन लवकर उठतो, उठणारा रोहन आहे आणि उठण्याची क्रिया ही रोहनवरतीच घडते, म्हणून हे वाक्य सुद्धा आकर्मक क्रियापदाचं आहे. तिसरं वाक्य आहे, काजल अभ्यास करते, करणारी काजल आहे आणि काय करते तर अभ्यास करते, आणि म्हणून इथं अभ्यास हे कर्म आलेलं आहे, म्हणून हे वाक्य सकर्मक क्रियापदाचं आहे. तिसरं वाक्य आहे, पक्षी किलबिल करतात, इथे त्या ठिकाणी करणारे पक्षी आहेत आणि काय करतात तर किलबिल करतात, म्हणून हे सुद्धा सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे, कारण किलबिल हे या वाक्यातलं कर्म आहे. पाचवा आहे, परीक्षा आजच संपली, संपणारी परीक्षा आणि संपण्याची क्रिया परीक्षेवरतीच घडते, या वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणून हे वाक्य आकर्मक क्रियापदाचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं वाक्य हे सकर्मक की आकर्मक आहे हे सुद्धा नक्की ओळखता येऊ शकेल. पुढचं प्रश्न आहे, खालील वाक्यांतील संयुक्त क्रियापदे ओळखा व वाक्यापुढील चौकटीत लिहा. पहिलं वाक्य आहे, आम्ही रस्त्यावरून चालू लागलो, की धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून आपल्याला संयुक्त क्रियापद बनतं हे माहिती असायला पाहिजे. आणि संयुक्त क्रियापदामध्ये जे संयुक्त क्रियापद असतं त्याच्यातून एकाच क्रियेचा बोध होत असतो, त्याला आपण संयुक्त क्रियापद असं म्हणायचं आहे. आम्ही रस्त्यावरून चालू लागलो, इथे चालू लागलो हे काय आहे संयुक्त क्रियापद आहे. दुसरं वाक्य आहे, मी माझी सर्व कामे आटोपून घेतली, आटोपून घेतली हे संयुक्त क्रियापद आहे. तिसरं वाक्य आहे, विराज टीव्हीवर कार्टून पाहू लागला, पाहू लागला हे काय आहे संयुक्त क्रियापद आहे. चौथं वाक्य, चोर पोलिसांना पाहून पळाला, पाहून पळाला हे काय आहे संयुक्त क्रियापद आहे. आणि पाचवं वाक्य आहे, मला गाणे गायला आवडते, तर गायला आवडते हे संयुक्त क्रियापद आहे. अशा प्रकारे दिलेल्या वाक्यांतील आपल्याला संयुक्त क्रियापद जी आहेत तर ती सुद्धा ओळखता येतात. विद्यार्थी मित्र हो, नक्कीच या ठिकाणी तुम्हाला क्रियापद व क्रियापदांचे प्रकार हा घटक समजलेला असेल. वारंवार हा घटक पहा, तुम्हाला नक्की तो त्या ठिकाणी समजेल. हा चॅनेल जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, की जेणेकरून त्या सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित पुढील भागामध्ये.